टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज ठाकरेंना थेट दिवसण्यात आहे, आपली प्रतिक्रिया। तुम्ही आता जे म्हणालात की गंगा प्रदूषणाचा विषय बरोबर आहे, गंगा प्रदूषणाचाच विषय सन्माननीय साहेबांनी शिवतीर्थावर मांडला होता। परंतु ही जो बालबुद्धी जो बाबू आहे समाधान सरवणकर, आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे। हा एक बालबुद्धी आहे, ज्याचं शिक्षण कमी आहे, ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे। अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय। त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून, कारण एक चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे। कारण जर त्यांनी ते भाषण बघितलं असं शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटते होर्डिंग लावलं नसतं। हा थेट डिवचण्याचा प्रकार आहे, हा डिवचण्याचा हा प्रसिद्धीचा प्रकार आहे। त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी पाहिजे, तो काय डिवचणार, आम्हाला तेवढी लायकी पण नाही त्याची डिवचण्याची। त्यांनी फक्त प्रसिद्धी करता लावलेलं आहे। काय झालेलं आहे की आपण अभ्यासपूर्ण कुठल्याही गोष्टीवर बोलायला पाहिजे। जर त्याने पूर्ण भाषण साहेबांचं बघितलं असतं, साहेबांचं भाषण जर नीट ऐकलं असतं, साहेबांनी प्रत्येक मुद्दा हा विस्तृतपणे मांडला। आणि पहिलेच साहेब भाषणाला उभे राहिले त्यावेळेला साहेबांनी हेच सांगितलं की वेळ आहे ना मला बोलायचं आहे। कारण साहेबांनी प्रत्येक मुद्दा कुठेही कोणी त्या मुद्द्याला ट्विस्ट करू नये याकरता साहेबांनी प्रत्येक मुद्दा हा नीट व्यवस्थितपणे विस्तृतपणे मांडला आणि प्रूफ देऊन मांडला। मग तो संतोष देशमुखचा असून दे, औरंगजेबाचा असून दे, नाहीतर मग गंगेच्या प्रदूषणाचा अपवित्र नाही। साहेबांनी कुठेही त्याचं पहिलं पण ज्या वेळेला भाषण साहेबांनी केलं त्याच्यामध्ये पण कुठेही त्यांनी अपवित्र असा शब्द वापरलेला नाही। नदी, गंगा नदी ही अशुद्ध झालेली आहे हे त्यांनी मुद्दा मांडलेला आहे। आणि ते आता नाही, हे काँग्रेसच्या काळात जेव्हापासून आहे, काँग्रेसचं राज्य होतं तेव्हापासून गंगा शुद्धीकरण हा प्रकल्प चालूच आहे। मोदींचं सरकार आलं तरी प्रकल्प चालूच आहे अजून शुद्धीकरण। म्हणजे शुद्धीकरण का करतायत, कारण अशुद्ध पाणी आहे म्हणूनच करतायत ना, नाही तर कशाला 60 कोटी 70 कोटी 200 कोटी 500 कोटी कशाला खर्च केले असते। हे अशुद्ध पाणी याकरताच। हा आता तुम्ही म्हणाल लोकांनी, एवढ्या लोकांनी 60 कोटी लोकांनी तिकडे स्नान केलं, बरोबर आहे, सगळ्यांच्या भावना आहेत, सगळ्यांनी तिकडे स्नान केलं, पण कोणाची असं बोलण्याची हिंमत नव्हती। सगळ्यांनी येऊन खाजगीमध्ये सांगितलं की तिकडे पाणी खूप अशुद्ध होतं, पाणी खूप हे होतं, अंगाला नंतर हे होतं, खाज आली, हे आली वगैरे, सगळ्या खाजगीमध्ये गोष्टी केल्या। कोणी असं कॅमेऱ्यासमोर किंवा व्हॉट्सअपवर कोणीही सांगितलं नाही, कारण तेवढी हिंमत लागते। ती साहेबांनी सांगितलं कुठल्याही नदीचं पाणी हे पवित्रच आहे, कारण पाण्याशिवाय जीवनच नाहीये। आपण फक्त मे महिना आला की आपल्याला पाण्याबद्दल आठवण होते आणि मग त्यावेळेला आपण बोलतो पाणी बचाव आपलं चालू होते। पण हे पाणी येतं कुठे, शेवटी नद्यांमुळे येतं ना पाणी। आपल्याला धरणामध्ये पाणी जे येतं हे नद्यांमुळेच येतं। संतोषजी, याच्यामध्ये मुद्दा असा होता ह्याच्या होर्डिंग लावण्याचा किंवा डिवचण्याचा तुमच्या मागे एक मुद्दा असा पण असू शकतो का, तुम्ही सांगा ती शक्यता। विधानसभा निवडणुकीमध्ये एकंदरीतच तिकीट वाटवावरून किंवा शेवटच्या दिवशी जो प्रकार घडला त्याची काही किनार आहे या होर्डिंगच्या मागे, असं तुम्हाला वाटतंय, संशय आहे? नाही, हा प्रश्न मला वाटतं ना बाबूला विचारावा, कारण त्याने हार त्याच्या बाबाची झालेली आहे। त्यामुळे बाबाला त्यांनी विचारून बाबूने लावलाय ना का हे विचारावं तुम्ही, कारण तेवढी बाबूची ना डेअरिंग पण होणार नाही। हा प्रश्न तुम्ही मला वाटतं त्यांना विचारा, डिवचणे वगैरे त्याची लायकी पण नाहीये। येत्या काळामध्ये काही मनसे विरुद्ध शिवसेना शिंदेच्या पक्षाचा नवीन वाद नाही, हा बाबूची लायकी नाही, हा कुठे नेता वगैरे हा काही नाही, हा असंच कुठे प्रकाश जोतामध्ये नाहीये। ह्याला कोण तिकडचे कार्यकर्ते पण शिंदे सेनेचे विचारत नाहीयेत, मग करणार काय? मग कुठेतरी आपण दिसलं पाहिजे। हिंदू हिंदू म्हणता आणि गणपतीच्या सणामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग करता आपल्याच जुन्या सहकार्यावर, आणि नंतर खोटं जाऊन सांगता आम्ही फायरिंग नाही केली म्हणून। त्यांच्यात हिंमत नाही ना, केलं तर केलं, नाही केलं म्हणून बोलतायत तिकडे। पराभवाची सल दिसते यामधून, नक्कीच हे पराभवाची सल झालेलीच आहे, हे दिसतंय तुम्हाला। आणि महत्वाचं म्हणजे या बाबूचा शिक्षणाचा अभाव। संतोषजी, येत्या काळामध्ये पालिका निवडणुका आहेत, यालाच धरून कुठेतरी हा प्रयत्न असू शकतो का? हा तेच चाललंय ना, कारण कसं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये, मी कुठे पिक्चर मध्ये दिसतच नाहीये, तर मला काय करणार? बाबाची पुण्याई आहे शेवटी। बाबा पण आता आमदारकी हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक करत बसलेले आहेत, तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत। मग आता प्रकाश जोतात कसं येणार? होर्डिंग लावलंय, एक होर्डिंग लावल्याबरोबर सगळ्या पत्रकारांनी दखल घेतली, धावपळ चालू झाली, हेच आहे। संतोषजी, त्यामध्ये ज्या होर्डिंग लावले त्यामध्ये एक वाक्य आहे, गंगा जल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय, हा निशाणा कोणाकडे असेल असं वाटतं तुम्हाला?
नाही तुम्हाला मी पहिलं पण तेच सांगितलं की गंगाजल शुद्ध आहे. आमच्या मते तरी हा थेट राज ठाकरेंना डिवोर्सचा प्रकार त्याची मी सांगितलं ना की त्याची लायकी नाही आहे ती. त्याला कोणीतरी बालबुद्धी आहे. बालबुद्धी कसं लहान मुलाला कोणीतरी सांगितलंय बाबा हा चांगला मुद्दा आहे, तुझा हा मुद्दा जर घेतलास तर तुला प्रसिद्धी मिळेल असं हे कोणीतरी सांगितलं असणार त्याला. मला वाटतं बाबांनी पण सांगितलं नसेल त्याच्या होर्डिंग लाव तुला प्रसिद्धी मिळेल आणि त्याकरताच त्यांनी फक्त हे होर्डिंग लावलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.